बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्या न फुटलाय घाम. याला कोण घाली असन दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. अन त्यानं विडा उचलला. नाव त्याच अफजल खान. नाव त्याच अफजल खान. जीता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचं. खान निघाला मोठ्या गुरबीत. त्याचं घोडदळ पायदळ फौजा फाटालही बकळ. अंगी हातीच बळ पाहणारा कापे चळचळ. वाटेत भेटेल त्याला शिर्डी ठेरीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आग लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुनर चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा त्यो छावा. अशा वाघिणीचा त्यो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजांच्या करामतीची. शिवाजी राजांच्या करामतीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी. शिवाजी महाराजांनी भेटीसाठी शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. भेटीसाठी छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला. नक्षीदार शामियान्याला. अनाशया शामियान्यात खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला. सय्यबंडा त्याच्या संगतीला. सय्यबंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महारा. शिवबाच्या संगती महारा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला. खान दाभिमान मान्याला. कटारीचा वार त्याने केला. कटारीचा वार त्याने केला. खर खर आवाज झाला. खर खर आवाज झाला. चिलखत होत अंगाला. चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी बिछवा ढकलला. पोटामंदी बिछवा ढकलला. वाघ नखांचा मारा केला. वाघ नखांचा मारा केला. तर